नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज मानदेश भूषण परिवाराने खरं तर एक वेगळाच विषय घेतलेला आहे. तो विषय आहे म्हणजे मान पंचायत समितीमध्ये खरं तर आपण वेगवेगळे विषय आतापर्यंत पाहिलेले आहेत. किती गण आहेत, किती सभापती उपसभापती झालेले आहेत किंवा अजून काही विषय आपण वेगवेगळे घेणार आहोत. खरं तर आजचा विषय सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसणार आहे. खरं तर मानदेश भूषण परिवाराने मानपंचायत समितीमध्ये जे सभापती असतील, उपसभापती असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील, या सदस्यामध्ये आपण एक नजर टाकली सर्वांच्यावर, तर एक आपल्याला असं एक दिसून आलेलं आहे की नातेवाईक म्हणजे मुलगा, वडील, सासरे, सून, सासू, सुना असे आपल्याला नाते पाहावयास मिळालेले आहेत खरं तर. आणि ह्या नात्यामध्ये अजून एक आपल्याला वेगळं पण दिसलेलं आहे, ते म्हणजे काहीमध्ये सभापती, उपसभापती, सदस्य असे पण आपल्याला या नात्यामध्ये एकत्र आलेले पाहावयास मिळत आहेत, निवडून आलेले पाहावयास मिळत आहेत. आता नाते बघितले तर वडील आणि मुलगा असं पण आपल्याला काही ठिकाणी पाहावयास मिळालं आहे. चुलते पुतणे, पती पत्नी, सासरे जावई अशी वेगवेगळी नाती आपल्याला या पंचायत समितीत सदस्य म्हणून आले, वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे आणि या नात्यामध्ये एक चांगलं काम करण्याची एक त्यांनी खरं तर लोकांच्या पुढे त्यांनी स्वतः चांगलं काम केलेलं आहे, हे सिद्ध केलेलं आहे. खरं तर वेगवेगळ्या पक्षातून, वेगवेगळ्या कार्यकर्त्यामधून ही नाती निर्माण म्हणजे त्यावेळी निवडून आलेले पाहावयास मिळत आहेत. खरं तर थोडं जुना इतिहास पाहिला तर गोंदवलेचे यशवंत माने महाराज आणि सदाशिवराव पोळ तात्या मार्डीचे असे दोन्ही दोन गट काही वर्ष कार्यरत होते. खरं तर गुरुच पोळ तात्यांचे आहेत यशवंत माने महाराज, आणि नंतर गुरुमध्ये दोन गट पडले, पोळ तात्यांचा गट वेगळा आणि माने महाराजांचा गट असं. पण एक वेगळ्या क्षेत्रात ते कार्यरत राहिले. तात्यांनी शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे आणि माने महाराजांनी असं हे जरी हे असलं तरी नंतर वेगवेगळ्या पक्षात आले ना. आता 2006 पर्यंत आपण एक नजर टाकली तर वेगवेगळ्या नात्यामध्ये पंचायत समितीत वेगवेगळ्या नात्यांनी काम केलेलं आहे. खरं तर पहिल्यांदाच आपण बघणार आहोत की वरकुटे मलवडीचे खाशीराव जगताप आहेत. खाशीराव जगताप हे मानपंचायतीचे सभापती झाले आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव वसंतराव जगताप, पिंटू दादा यांनी काही काळ सभापती म्हणून काम केलेलं आहे. खरं तर वडिलांच्या नंतर मुलगा सभापती झाला असा एक इतिहास निर्माण झालेला आहे पंचायत समितीमध्ये. खरं तर पिंटू दादा अर्थात वसंतराव जगताप हे उपसभापती होते, पण काही काळ त्यांना त्यावेळेला सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. कारण उरकुटे मसोडीचे श्रीराम पाटील त्यावेळेस सभापती होते आणि वसंतराव जगताप हे उपसभापती होते, पण त्यांच्यानंतर थोड्या दिवसासाठी पण सभापती झालेले आहेत. वडिलांच्या नंतर मुलगा सभापतीच्या खुर्चीत बसलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर मारडीचे सदाशिवराव पोळ तात्या, त्यांचे वडील आबाजी पोळ, यशवंत माने महाराज सभापती होते आणि आबाजी पोळ हे उपसभापती होते. हे दोन्ही जोडी मान पंचायत समितीतील पहिले सभापती आणि उपसभापती होते. आबाजी पोळ हे उपसभापती होते. आता आबाजी पोळ उपसभापती झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव सदाशिवराव पोळ तात्या तब्बल 3 वेळाला सभापती होण्याचा मान मिळालेला आहे. खरं तर मगाशी खाशीराव बाप्पू जगताप हे 2 वेळाला सभापती झाले होते, तर त्या 3 वेळाला सभापती झालेले आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर सासरे आणि जावई हे मगाशी खरं तर नातं आपण मगाशी उल्लेख केलेला होता. सासरे आणि जावई कोण सभापती आणि कोण उपसभापती हा तर खरं तर प्रेक्षकांनाच प्रश्न पडलेला आहे. पण यशवंत माने महाराजांचे जावई आहेत ते श्रीपतराव जाधव अर्थात पोपटराव जाधव म्हणून ते प्रसिद्ध होते.
ते नरवणेचे आहेत आणि ते उपसभापती झाले. सासरे सभापती आणि त्यानंतर काही दिवसानं पोपटराव जाधव उपसभापती झाले. म्हणजे सासरे जावयाचं हे एक नातं आपण बघितलेलं आहे. दुसरं नातं आहे ते बेदालचं आहे. धोंडीराम जगदाळे हे झेडपीला सदस्य होते आणि पंचायत समितीत उपसभापती झाले. आणि त्यांच्याच नंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब जगदाळे, बीडी जगदाळे म्हणून ते प्रसिद्ध होते. बाळासाहेब जगदाळे हे उपसभापती झाले. मगाचा इतिहास बघितला तर वडिलांनंतर मुलगा सभापती झाला, पण इथं आपल्याला दोघंही म्हणजे बापलेक उपसभापती झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर श्रीराम पाटील हे सभापती बाकीवर कुटीचे आहेत, सभापती झाले. मार्केट कमिटीला ते सभापती होते. पण आता त्यांच्यानंतर त्यांचीच कन्या प्रियांका भुजंगराव जगदाळे या निवडून आलेल्या आहेत. म्हणजे वडिलांच्या नंतर पंचायत समितीत काम करण्याची एक संधी मिळालेली आहे. त्यानंतर आपण बघितलं तर दादासाहेब शिंगाडे बनगरवाडीचे आहेत. ते दादासाहेब शिंगाडे हे उपसभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बनगरवाडी सरपंच, उपसरपंच, सरपंच होते. अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या अनेक बंधूंनी काम केलेलं आहे. शिवाय दादासाहेब शिंगाडे हे वरकुटे मुलवडीचे चेअरमन होते आणि त्यांचे पुतणे विक्रम शिंगाडे सर आता पंचायत समितीत आलेले आहेत. विक्रम शिंगाडे सर हे सोसायटीचे चेअरमन बनगरवाडीचे आणि विद्यमान सरपंच आहेत. म्हणजे चुलत्या पुतण्यांचं हे नातं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. पुढचं नातं असं आहे की लतिका विरकर या सभापती होत्या. आता त्यांच्या सुनबाई कल्पड विरकर या पंचायत समितीच्या सदस्य झालेल्या आहेत. वरकुटे मसवड या गणातून त्या निवडून आलेल्या आहेत. कल्पना विरकर आणि मळवाडी हे त्यांचं गाव आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अपर्णा भोसले बिदालच्या आहेत, त्या सभापती झालेल्या आहेत. खरं तर त्यांचे सासरे मान तालुका खरेदी विक्री संघात चेअरमन होते. नवनाथ भोसले दादा खरेदी विक्री संघात जे चेअरमन होते त्यांना इकडे पदसिद्ध म्हणून पंचायत समितीला सदस्य म्हणून घेतले जात होते. तीच परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळालेली आहे. आणि सासऱ्यानंतर सुनबाई पंचायत समितीत निवडून आल्या आणि सुनबाईंनी बाजी मारली आणि सभापती झाल्या. त्यानंतर आपण जर बघितलं तर प्राचार्य डॉक्टर रुपाली बेंदुगडे या शिवरीची कन्या आहेत. माळशिरस पंचायत समितीच्या सभापती झाल्या. त्या तांदूळवाडी गणातून निवडून आलेल्या होत्या. त्यांच्या आजी मुक्ताबाई बळवंत हिरवे या पंचायत समितीच्या पहिल्या महिला सदस्य आहेत. खरं तर आजीनंतर एक रुपालीताईंनी पाऊल पुढे टाकले आणि त्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या. आजी आणि नातं म्हणजे दोघीं असं नातं लागलं. आजीचं नातं आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. आजी आणि नात असा विषय येतो. आता त्यानंतर आपण बघितलं तर दुसरी मानदेशी कन्या आहे तो उज्ज्वला प्रदीप बिदाते. यांचं माहेर बिदाल आहे आणि सासर खटाव आहे. त्या खटाव पंचायत समितीच्या सभापती झाल्या आणि त्यांचे पती प्रदीप बिदाते हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले आणि नंतर ते त्याच्या अगोदर खटाव पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते होते. प्राचार्य डॉक्टर रुपाली ताई बेंदुगडे यांचं माहेर शिवरी आहे. म्हणजे मला सांगता सांगता तो एक विषय राहिलेला होता. त्यानंतर आपण जर बघितलं तर गोंदवलेचे विश्वासराव कट्टे पाटील हे उपसभापती झाले होते. त्यांचे चिरंजीव सयाजी पाटील हे पंचायत समितीचे सदस्य झाले. त्यानंतर आपण बघितलं तर सौ विमल काटकर कुकडवाड गणातून त्या निवडून आलेल्या होत्या आणि पंचायत समितीच्या त्या उपसभापती झाल्या. त्यांचं माहेर हे रानंद. माजी पंचायत समितीचे सदस्य भानदास कदम भाऊ यांच्या त्या पुतणी आहेत. त्यानंतर आपण वंदना मगर या मलवडी गणातून निवडून आलेल्या होत्या आणि मान पंचायत समितीचे उपसभापती झाल्या. त्यांचे पती विजयकुमार मगर हे तिसऱ्यांदा
पंचायत समितीचे सदस्य झालेले आहेत. म्हणजे 2 वेळा निवडून आल्या, 2 वेळा विजयकुमार मगर निवडून आले आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी, असं त्यांचं पती पत्नीचं नातं आहे. त्यानंतर आपण अर्जुन तात्या काळे आता बिनविरोध निवडून आलेले आहेत भाजपचे. त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मी काळे याही पंचायत समितीच्या सदस्य होत्या. म्हणजे पती पत्नीचं एक नातं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळालेलं आहे. सौ विद्या तानाजी काटकर या आता विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत आणि त्यांचे पती तानाजी काटकर हे या अगोदर पंचायत समितीचे सदस्य होते. म्हणजे पतीनंतर पत्नी पंचायत समितीच्या सदस्य झालेले आहेत. खरं तर आपल्याला ते एक नातं या निमित्तानं पाहावयास मिळालेलं आहे. खरं तर अजून आपल्याला एक नातं म्हणजे पाहावयास मिळालेलं आहे की सासऱ्यानंतर सून सुखदेव शिर्के हे भटकेचे आहेत आणि त्यांच्या सुनबाई सो विजया गोरख शिर्के या पंचायत समितीत आलेल्या आहेत. म्हणजे सासऱ्यानंतर सून यांनाही पंचायत समितीत येण्याचा मान मिळालेला आहे. खरं तर आपण सर्वच नाती पाहिलेली आहेत. म्हणजे या नात्यावर जर नजर टाकली तर खरं तर सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. तर एक नातेवाईक जरी म्हणून काम करत असलं तरी विकासाची कामाची बाजू भक्कमपणे काय आपल्याला लोकांच्यासाठी करता येईल, कसे चांगले निर्णय घेता येतील आणि हीच भूमिका ह्यांनी घेतलेली आहे. खरं तर अनेक वेळेला नाती जोपासलीच, पण नाती जरी असली तरी मान पंचायत समितीत ते स्वतःच्या कामाचा ठसा या सभापती, उपसभापती आणि सदस्यांनी उठवलेला आहे. त्यामध्ये वडील मुलगा असेल तर अशी वेगवेगळे चुलते पुतणे असे जरी नाते असले तरी त्या खुर्चीवर किंवा पंचायत समितीच्या सभागृहात आल्यानंतर, पंचायत समितीत पाऊल ठेवल्यानंतर आपलं कोणतरी वडील किंवा चुलते किंवा सासरे किंवा कुणी असं कोणतरी आपल्याला कुणीतरी इथं अगोदर काम केलेलं आहे याची आठवण या लोकांनी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या हातून जरी नातेवाईकांनी काम केलं असलं तरी चांगलं काम करण्याची भूमिका घेतलेली आहे. खरं तर मानदेश भूषणचा हा वेगळाच व्हिडिओ आहे. खरं तर वेगळा विषय घेऊन तयार केलेला आहे. प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद.